प्रदूषण असेल, पर्यटनाचा विषय आहे, रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या पाहिजेत. अगदी लहान लहान पाठीमागच्या काळामध्ये काही निर्णय घोषित केलेले आहेत, त्याची अंमलबजावणी, जसं सिडकोचा फ्री होल्डचा निर्णय झालेला आहे. जे काही सार्वजनिक महापालिकेच्या वास्तू आहेत त्या काही चांगल्या संस्थांना आणि सार्वजनिक हितासाठी ते जे काही प्रचंड दर आहेत ते कमी कसे करता येते आणि त्याचा वापर त्याच परिसरातल्या नाशिककरांच्यासाठी कसा त्याचा उपयोग होऊ शकतो. घरपट्टीच्या संदर्भातला पाठीमागे निर्णय झालेला आहे. काही व्यावसायिक दर खूप मोठ्या प्रमाणात आहे. हा सर्व एक टीम आम्ही तयार केलेली आहे. पंचनामा ते तयार करतील. रिडेव्हलपमेंटच्या संदर्भातले काही इश्यूज आहेत. तुम्ही हे जे सांगता हे युती म्हणून सांगताय, भाजपच्या प्रचारामध्ये ते भाजपने केले असं मला माहिती आहे कुणी केलं आणि नाही ते प्रचाराचे ते मुळात असं आहे याच्या घोषणा कोणी केल्या, याला फॉलो कोणी केलं, कोण काय म्हणते यापेक्षा डेव्हलपमेंटचे जे विषय जे आहे ते बरेचसे उभे असण्याचे आता आम्ही महायुतीमध्ये आहोत. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खाली केले बरोबर कधी सुरू झाली? तेव्हा पण युती होती. प्रियोडचा निर्णय कोणी जाहीर केला शेवटी माहिती नसेल. 15,000 वृक्ष लागवडीचा जो काही कार्यक्रम झाला तिथे आपला शिवसेना कार्यक्रमाला अनुपस्थित होती. कोणी पदाधिकारी नव्हता. काय त्या वृक्ष लागवडीचा जो काही कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला आपल्याला कोणीही उपस्थित नव्हता. आपण त्या दिवशी शहरात जाऊन बघा आता मला वाटतं की त्या दिवशी आचारसंहितेचा विषय होता आणि अनेक आमचे स्वतःचे वेगवेगळे उद्घाटन याचा दीपक दातीर होता, सुवर्ण मतारी आपला दातेरच्या तिथे बंद करून घ्या ना. जलकुंभ हॉस्पिटल आणि अभ्यासिका दुपार 3 नंतर होता तो 5 वाजता कार्यक्रम होता. आम्ही तो 3:45लाच केला. सायन्स स्वतःच साडेतीन हा म्हणजे इथं असताना ते इथं दुपारपासून बातम्या सुरू झाल्या की निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. आपल्याला माहिती आहे पत्रकार परिषद म्हणजेच मग तो कार्यक्रम घोषित होतो आणि आचारसंहिता लागते. कार्यक्रम सकाळी होता. भाजपचं म्हणणं होतं आम्ही आमंत्रण दिलं होतं, आले नाही आमचं मित्र पक्ष. आता प्रत्येकाला काय होतं बघा, अचानक आचारसंहिता लागली, प्रत्येकाकडे उद्घाटन होतं. आता माझ्याकडे उद्घाटन होतं, सगळ्यांकडे ज्यांनी त्यांनी त्याचे उद्घाटन, यांच्याकडे उद्घाटन होतं. तपोवनातल्या वृक्षतोडीला आपला विरोध कायम करतो आणि त्यामुळे अनुपस्थित होते. असं काही एसटीपीसीएलला पण विरोध करायचा होता. एसटीपीसीएल वृक्षतोड केलं सर. आम्ही नाशिकच्या जनभावने बघा, स्वतः नाशिककर जनताच उतरली ना वृक्षतोडीच्या त्या एसटीपीच्या वृक्षतोडीच्या विरोधात. शहरी नक्षलवाद असल्याचा उल्लेख त्यांच्या संदर्भात केला जातो. असा उल्लेख करणाऱ्यांचा नाशिकमध्ये बाहेरच्या माणसांनी येऊन त्याला नक्षलवादी ठरवायचं का? मग हे आमच्या घरासमोर येऊन आमच्या अंगणातले झाडं तुम्ही तोडणार आणि नाशिककरांना तुम्ही नक्षलवादी म्हणणार काय? आमच्या अंगणातली झाडं आम्ही नाही वाचवायची, मग कोणी बाहेरच्या नाही वाचवायचे का बाहेरची नाही तोडायची? लाकूड तोड्याला उतरली. आमच्या अंगणातली झाडं तुम्ही तोडायची आणि आम्हाला म्हणायचे नक्षलवादी. भावना चांगली. चला कोण कोण इच्छुक आहे?